brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. बंडू अंधेकरची सून आणि भाऊजाई त्याचबरोबर गजा मारणे याच्या बायकोला उमेदवारी दिल्यानंतर अजित पवारांवर जोरदार टीका झाली. अजित पवार नेहमीच पुण्याच्या गुन्हेगारीबाबत बोलत असतात. पुण्यातली कोयता गँग हद्दपार करा असं अजित पवार नेहमीच पोलिसांना सांगतात. पण आता त्यांच्याच पक्षाकडनं गुन्हेगारांना उमेदवारी देण्यात आल्याने नवा वाद निर्माण झालाय. या सगळ्यावर अजित पवारांनी टोलवाटोलवी केली आहे. आपल्या पक्षावरील आरोप मित्र पक्षावर टाकण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केलाय. भीमा कोरेगाव येथे अजित पवार आलेले असताना पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावेळेस ते काय म्हणाले ते पाहूयात. सगळ्या पक्षांना उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नाही. थेट एबी फॉर्म शेवटच्या क्षणी अशा पद्धतीने सगळं दिसलं. असं नाहीये. आपण नेहमी कसं म्हणतात, तुम्ही आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुका आठवा. आमची RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे आणि काही जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत. मी त्याच्या संदर्भात वेगळी पत्रकार परिषद घेऊन आपण मीडियाने कालपासून काय चालवलं हे मी पण पाहिलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माझी कामाची पद्धत त्या ठिकाणी माहिती आहे. परंतु ज्यांच्या बरोबर आम्ही युती करतो त्यांना काही जागा सोडल्यानंतर त्यांनी तिथं त्या जागा कुणाला द्याव्यात, काय द्याव्यात, कारण आम्ही तुम्ही पत्रकार मित्रांनी पण बघितलं, शेवटच्या क्षणापर्यंत 3 वाजेपर्यंत हा एबी फॉर्म घेऊन जायचा, तो एबी फॉर्म घेऊन जायचा, ह्याला नाकारलं जायचं, त्याला नाकारलं की तो दुसरीकडे जायचा. एवढं सगळं गोंधळाचं वातावरण त्यावेळेस निर्माण झालेलं होतं आणि त्याच्यात काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत. डबल एबी फॉर्म, नाराजी, काही फारच त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी दाखवलंच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय काय घडलं. संभाजीनगरला तर राहण्यात आला दादा. अनेक कार्यकर्ते अक्षरशः रडत होते. तसं नाहीये. त्याबद्दल मी वेगळी पत्रकार परिषद घेऊन आमची RPI सचिन खरात यांच्या बरोबर युती झालेली आहे. सचिन खरात आत्ता देखील माझ्या बरोबर होते आणि त्यांना पण तुम्ही विचारू शकता. त्यांनी त्याच्यामध्ये पण आमचं दोघांचं बोलणं झालं. त्याच्यानंतर तुतारी म्हणजे पवार साहेबांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर देखील आम्ही त्याच्यामध्ये बरोबर काही जागा लढवतोय. पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर पण चर्चा, म्हणजे शिंदे साहेब पण नाही परंतु उदय सामंत असे काही मान्यवरांच्या बरोबर पण चर्चा केली. कदाचित आज त्यांच्याबरोबर पण बसून काही जागेच्या संदर्भात मार्ग निघतोय का. दादा कुठे पुण्यामध्ये बोलताय हे सगळं? पुणे पिंपरी चिंचवड, पुणे पिंपरी चिंचवड, पुणे पिंपरी चिंचवड. बाकीच्या ठिकाणी त्या भागामध्ये तिथल्या सहकाऱ्यांना अधिकार दिलेले. दरम्यान दादांनी सचिन खरात यांचं नाव घेतल्यानंतर सचिन खरात यांनी देखील याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे. ते सुद्धा काय म्हणाले पाहूयात. नाही पण आता अंधेकर कुटुंबियांना बापू नायर मारणे तुम्ही उमेदवारी दिल्यात. खरं तर गुंडांना उमेदवारी देऊन काय साध्य करू इच्छिता? आदरणीय दादांबरोबर चर्चा झाल्यानंतर मी तुमच्याशी नाही पण चिन्ह काय आणि किती जागा आता अजित पवार यांनी जरी गुन्हेगारांच्या उमेदवारीबाबत मित्रपक्षांकडे बोट केलं असलं तरी आमचे एबी फॉर्मच नसल्याचं सचिन खरात यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता या उमेदवारांना नेमके कोणी एबी फॉर्म दिले हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.